मनुष्य अज्ञान, विस्मरण, अभिमान, देहबुद्धी, त्रिगुणांचे आधिपत्य आणि नेणीव यासारख्या अशाश्वत व नाशिवंत बाबींनी बद्ध आहे. अशा अवस्थेत त्याला अत्यंत दुर्लभपणे प्राप्त झालेल्या नरदेहाचे महत्त्व व प्रयोजन कळत नाही. तसेच तो नरदेहाच्या सार्थकतेच्या उपायांविषयीही अनभिज्ञ आहे. त्याला शिकवणीतून आत्मबोध देण्यासाठी या ग्रंथाच्या समासांमध्ये सामर्थ्ययुक्त निरूपण ठासून भरलेले आहे. तथापि हे प्रकर्षाने जाणवते की मनुष्य शिकवणीसाठी परमार्थामध्ये येऊन बसला तरी तो नरदेहाच्या सार्थकतेसाठी अथवा कोणत्याही परमार्थिक मागणीसाठी आलेला नाही. अशा अवस्थेत त्याचा देह पूर्णत्वाला जाण्यामध्ये कोठेतरी कमी पडतो. त्याच्याकडे पूर्ण जागृती आलेली नाही. त्याला आपण कोण याची ओळखही पूर्ण झाली नाही. त्यामुळे जेथील तेथे जाण्याचा प्रवास घडत नाही. पूर्वपक्षातील सांसारिक व प्रापंचिक आसक्तींमुळे त्याचा ओढा अजूनही नाशिवंत व माईक बाबींकडे आहे. परमार्थाची शिकवण मनुष्याला जन्ममृत्यूपासून मोकळे होण्यासाठी आहे. परमार्थासाठी निष्काम भावाची आवश्यकता आहे. कारण कामनेने फळे घडे, निष्काम भजने भगवंत जोडे. फळ भगवंत कोणीकडे महत अंतर. नाना फळे देवा पासी आणि फळ अंतरे भगवंतासी. या कारणे परमेश्वरासी निष्काम भजावे. ग्रंथातील पहिल्या समासात म्हणजेच त्याग निरूपणात शिष्याच्या अंतरीच्या नाशिवंत, माईक, परमार्थासाठी घातक व बाधक घटकांचा त्याग घडवून आणणारी शिकवण दिली आहे. कारण हा त्याग घडल्याखेरीज तो आपल्या आचरणात कसा येईल आणि त्याशिवाय तो पूर्णत्वाला कसा जाईल याविषयी विधान आहे की दासबोधींचे समासी निर्मूळ केले मीपणासी. त्या निरूपणेही वृत्तीसी पालट दिसेना. एवढी सामर्थ्याची शिकवण देऊनही शिष्य मीपणातून बाहेर आल्याचे जाणवत नाही. त्याचप्रमाणे शिष्याच्या वृत्तीला त्रिगुणांनी घातलेला वेढासुद्धा अजूनही तसाच असल्याचे जाणवते. त्यामुळे अजूनही त्याची वृत्ती परमार्थासाठी तयार नाही हे लक्षात येते. गुणे गोविले जाहले दुःख देही, गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना. अर्थात त्यामुळेच जुने ठेवणे मीपणे आकळेना. मुख्य म्हणजे शिष्याला याबाबत ना कोणती आशंका आहे ना त्याची चिंता अथवा खंत आहे. मग याबाबत शिष्याच्या अंतरी आशंका केव्हा उद्भवेल? तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली. का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. ज्याप्रमाणे आईला लहान बाळाच्या हिताची चिंता असते तशीच चिंता येथे शिष्याविषयीची आहे. एवढे अंतर्मुख करणारे श्रवण देऊनही तो अजूनही बाह्य जगताच्या आणि मीपणाने निर्मित सृष्टीच्या भ्रमातून बाहेर का बरे पडत नाही? म्हणून न पुसता सांगणे, पडेल शिष्या तुझ कारणे. आता तरी सोय धरणे, श्रवण मननाची.
मनुष्य जन्मात उभा ठाकलेला संभाव्य धोका लक्षात घेऊनच येथे पुन्हा श्रवण मननाचा आग्रह धरला आहे. यातील आता तरी हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. श्रीमत दासबोधामध्ये आता श्रवण करण्याची सोय आहेच. तसेच त्याची फलश्रुतीही निश्चित आहे. आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, म्हणजेच क्रिया पालट होणे हेच श्रवण घडल्याचे द्योतक आहे. मग आता तरी हा शब्दप्रयोग का केला आहे? तर त्याचे कारण हेच की या शिकवणीमध्ये अति प्रचंड सामर्थ्य असले तरी शिष्याकडून अजूनही अपेक्षित असलेले श्रवण झाले नाही. अर्थातच त्यानंतर शिष्याकडून मनन, चिंतन व निजध्यासही घडला नाही. मग प्रश्न आहे की अपेक्षित श्रवण मनन का घडले नाही? याचे सोपे उत्तर आहे की अजूनही पिंडात परमार्थाबद्दलची परिपूर्ण जाणीव उभी झाली नाही. त्याचा परमार्थाकडे ओढा नाही. तसेच त्याचे अंतर्याम अद्यापही निसंदेह झालेले नाही. याचे मुख्य कारण त्याचा अभिमान गळत नाही. या अभिमानाची बुरशी देहातील 84 तत्वांवर पुरेपूर पसरली आहे. हा अभिमान कोणत्याही तत्वातून कधीही प्रकट होतो. वास्तविक पाहता शिष्याला श्रवणाचा असा विशेष अधिकार दिला आहे की ज्यातून अभिमानाचा त्याग करून शिष्य सहजपणे सदाचाराचा विचार स्वीकार करतो. परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. या अधिकाराचा अचूक उपयोग केला तर शिष्य सहजपणे आचरणात येतो. त्याला आपण कोण ही नेमकी ओळख होते आणि जेथील तेथे जाण्याचा प्रवासही सहज घडतो. तथापि प्रत्यक्षात मात्र असे घडताना दिसत नाही. म्हणूनच या ग्रंथाचा पहिला समास त्याग निरूपण आहे. मग त्याग कशाचा करायचा? मनुष्याची सर्वसाधारणपणे वृत्ती अशी असते की त्याला आवडणाऱ्या स्थूळातील बाबींचाच त्याग ती त्याच्याकडून घडू देत नाही. मग त्याच्याकडे सूक्ष्मातील अवांछनीय भागांचा त्याग कसा घडणार? तथापि हाच त्याग घडवून आणणारी सामर्थ्याची शिकवण या समासात आहे. त्याग नेमका कशाचा अपेक्षित आहे? त्याग घडे अभिमानाचा, अज्ञानाचा, नेणिवेचा, विस्मरणाचा, अवगुणांचा, देहबुद्धीचा, आळसाचा, अभावाचा, संशयाचा. हा सूक्ष्मातील त्याग घडविणारी यात शिकवण आहे.